गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर बी आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले असा मॅच यानंतर असणार आहे. गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर बी आणि जीवदानी नागले या दोन्ही संघांच्या कर्णधाराने सज्ज व्हायचं आहे विनंती असेल. सामन्याला होते सुरुवात. शतरक्षण सजवलंय. एक शॉर्ट फाईन लेग आहे. डीप मिड विकेट, काव कॉर्नर आणि लॉंग ऑन असं शतरक्षक ऑन साइडच्या दिशेनं. ऑन साइडला रॅकिंग शॉट क्रॅक केलाय चेंडूला. क्रॅक केलाय या चेंडूनं. नक्कीच उद्देश आला गोलंदाजाच्या. आलाय उत्कृष्ट प्रेक्षणीय असा षटकार. जबरदस्त कामगिरी करत असताना पिंटू यांनी आज दर्शवलंय. जेव्हा जेव्हा त्याच्या समोर चेंडूला पिच केलंय तेव्हा तेव्हा त्या क्षेत्रामध्ये चेंडूला त्याने पाठवलंय. क्या बात आहे. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद ज्यांनी मॅच बॉल या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्या प्रेक्षकांचे, त्या पांढरी पंचांचे आभार. नागले गाव म्हटलं की नक्कीच क्रिकेटवरती भरपूर प्रेम. या गावाचं भरपूर संघ या गावातनं आपल्याला बघायला मिळतात. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या संघांचा विचार केला तर 5 ते 6 संघ ऍक्टिव्हेट आहेत. ऑनसाइडच्या दिशेनं चेंडूला पुन्हा एकदा खेळायचा होता. डाऊन द लेग चेंडू जातोय. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. गोलंदाज दीपक याने पहिला चेंडू आपण जर पाहिला तर थोडासा ओव्हरपिच टाकला, त्याला एलिव्हेशन दिलं आणि चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डाव्या साईडनं नक्कीच हवेतनं पोहोचवलं गेलं 6 धावांसाठी आणि त्यानंतर एक वाईड आलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा सेम एरिया. आता मात्र काव कॉर्नरच्या डोक्याच्या वरनं चाललाय चेंडू. सीमा रेषेच्या बाहेर पिंटू जाधव यांच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आजचा दिवस एक पुण्य पावन दिवस आहे. अखंड तिन्ही जगताचा राजा म्हणून श्री गणपती राजाचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. मागे गणेश उत्सव सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये पिंटू याने नक्कीच चांगलं काम करायला सुरुवात केली आहे जाबरपाडा संघाच्या बाजूनं. आणि आपण पाहू शकता तो म्हणजेच चिंचपाडा संघ या ठिकाणी विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडला जातोय. धाव संख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 14 या धाव संख्येवरती. काय जबरदस्त बॅटिंग. मात्र चिंचपाडा संघाला या ठिकाणी सावरावं लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. नितांत गरज आहे चांगल्या चेंडूंची, कारण पिंटू हे आक्रमण करताना. आणि आता आलेत आनंद जाबर ज्यांच्या बॅटमधनं सुद्धा मोठ्या धावा येऊ शकतात. अष्टबैलू खेळाडू आहे. पाहणं गरजेचं आहे या मैदानावरती या चेंडूवरती काय घडेल. लोअर फुलटॉस चेंडू थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून आले. एक्स्ट्राच्या रूपाने धावा मिळतील आणि हा चेंडू एक्स्ट्रा तर दिलाय, मात्र पुन्हा चेंडू हा टाकावा लागेल. एक धावसंख्या प्लस अतिरिक्तच्या रूपाने दिली गेली आहे. धावसंख्या 15 धावा. आता मात्र एक अजून वाईटचा निर्णय पंचांचा येतोय. आनंद जाबर यांची बॅटिंग करण्याची स्टाईल थोडीशी आपण जर पाहिली तर ऑर्थोडॉक्स स्टाईल ना ते फलंदाजी करतात. वेळेवरती अजित आगरकर प्रमाणे त्यांची बॅट फिरत असते, मात्र स्विंग बॅटचा अतिशय चांगला आहे. पाहणं गरजेचं. टाइम किती चांगल्या पद्धतीने करतील बघा. फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजाने एरिया पकडला. आउटसाइड ऑप्शन वाईट चेंडूची नोंद आली आहे. वाईटची हॅट्रिक झाली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. काय जबरदस्त काम फलंदाजाचं. गोलंदाजाची लेन आणि लाईन बिघडवली जाते आणि जेव्हा जेव्हा उजव्या आणि डाव्या हाताचे दोन फलंदाज मैदानामध्ये असतात तेव्हा आपल्याला बघायला मिळत असतं गोलंदाजाला लाईन वरती कंट्रोल ठेवणं थोडंसं कठीण जातं. धाव संख्या झाली 17 धावा. ऑन साइडला बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी
षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त मॅच. धाव संख्या प्लस होताना दिसते 6 ने. हवेमध्ये चेंडू आहे, संधी निर्माण झाली, लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक आलाय, झेल सुटलाय. इथे मात्र खेळते रहोचा आशीर्वाद या ठिकाणी दिला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. टेक द कॅच अँड विन द मॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. तसं संदीप गावड सर नेहमी आमचे गुरुरे म्हणतात की पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत. हवेमध्ये चेंडू आहे, संधी निर्माण झाली, शतरक्षक या ठिकाणी आलाय आणि फलंदाज आता मात्र पकडलं जाईल, बाद केलं जाईल, तो म्हणजे आनंद. आउट. थोडीशी घाई करा विनंती करतोय जाफरपाडा संघाला. वेळ आपल्याकडे नक्कीच कमी आजच्या दिवसामध्ये. विनंती करते बघा आतापर्यंत किती वाजलेले आहेत तर 1:30 झालेले आहेत. कृपया करून विनंती करतोय थोडीशी घाई करा. चंद्रकांतजी शेलार वेलकम. आज इन ऍक्शन मध्ये मला वाटते बघायला मिळतील सिलोत्तर बी संघामध्ये. गोलंदाज मंगेश मोर डान्सिंग डाऊन द ग्राउंड. थोडासा पुढे आला होता पिंटू. थोडासा रॉबिन उत्थप्पाच्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाजाला त्या ठिकाणी टाइम करता आलेला नाहीये. एक चांगली गोष्ट झाली की पहिला चेंडू निर्धाव काढलाय या गोलंदाजाने. मंगेश याने चांगलं काम करावं लागेल. ये दिल मांगे मोर. मंगेश मोर यांच्याकडनं एक अजून चेंडू डॉट मिळेल का? मात्र हा चेंडू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचा होता. चेंडूला टायमिंग चांगला झालाय, पाहणं गरजेचं आहे किती धावा मिळतील. 2 धाव पूर्ण झाला. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी रनआउटची संधी मात्र गमावलेली आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा पूर्ण. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. 3 धाब्याने धावफलक थोडासा पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. हा 3 षटकांचा मॅच आहे. इथे कंट्रोल मध्ये आणावं लागेल त्या बारीला. समोरचा संघ एक दावेदारी स्पष्ट करतोय की आम्ही मोठ्या धावसंख्येच्या बाजूने वाटचाल करणार असं तो नक्कीच सुचवतोय. पुन्हा एकदा मंगेश चांगल्या चेंडूच्या शोधामध्ये निघालाय. चेंडूला डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न. कशा पद्धतीने धावा येईल आणि किती धावा येतील बाईच्या रूपानं? 1 धाव. पंकज डबका बॉलिंग वरती सॉरी बॅटिंग वरती आपण पाहतोय आणि त्याने मला वाटते अजून एकही धाव पंकज यांच्या बॅट मधनं आलेली नाहीये. एक चेंडू ते डॉट खेळलेत असं सांगावं लागेल. तर 22च्या रूपाने डिग्लरच्या रूपाने 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. धावऱ्या त्यानं ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. चेंडूला शतरक्षक आहे तिकडे, मात्र शतरक्षकाच्या माध्यमातून थोडासा चेंडूला जोपर्यंत हातामध्ये घेतला जाईल आणि रिटर्न केलं जाईल तोपर्यंत या 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि या 3 धावा सहजतेने पूर्ण. 3 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 32 आणि चेंडू टाकून दिले षटकाच्या आतापर्यंत 4. 8 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे इनिंगचा. धावसंख्या झाली 32 म्हणजे अजून सुद्धा 8 धावा जरी आल्या तरी 40 पर्यंत जाऊ शकतो. मी म्हणेन इथे थांबवावं लागेल जाफरपाडा संघाला, अन्यथा डेंजर झोन मध्ये धावसंख्या जाताना दिसेल. मंगेश लेफ्ट आर्म वर द विकेटचा मारा डाऊन द लेग आणि पंचांचा इशारा येतोय का हा चेंडू वाईड.
एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक आपण पाहिलं की भरपूर एक्स्ट्रा दिलेल्या आहेत आतापर्यंत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अर्थातच एक एक दिवस चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्या गोलंदाजाला ते यश मिळत नसतं. मात्र प्रत्येक चेंडू हा चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न हा करत असतो गोलंदाज. क्षेत्ररक्षण झाले खराब. डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडूला उचललं आणि फेकलं जाईल तोपर्यंत किती धावा मिळाला तर 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. पिंटू जाधव थोडेसे थकलेले आहेत आपल्याला बघायला मिळत आहे. अर्थातच शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. फलंदाजांना फलंदाजी करताना किती थकला तरी सुद्धा फलंदाजी ही हवी असते. आणि पाणी पाठवा मैदानामध्ये. तर षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा षटक अजून सुद्धा बाकी. ओ टोटीचे शोभून दिसते तुझ्या गालावर, तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल, पोयरे शोभून दिसशील माझाच माल. तुझी सागर वेणी किसा शोभून दिस ग, तुझी सागर वेणी किसा शोभून दिस. थँक्यू. चला विनंती असेल लवकरात लवकर हालचाली करा. बघा डीप मिडविकेट ने स्कोर लेग रिझन मधला क्षेत्ररक्षक काढलाय. लगेच त्याला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिकडचा क्षेत्ररक्षक इकडे आणला. ते भरपूर मोठं अंतर कापलं जातंय, वेळ खर्च होतोय, परत एनर्जी खर्च होते खेळाडूंची. आणि इथे 35 धावा झाल्यात जाबरपाडा संघाच्या. एकच गडी त्यांचा बाद झालाय. मंगेश गोलीमालाय ऑफसाईडच्या दिशेने जाऊन मागे जाऊन ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंकज टपकांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय 36 वरती. सिंगल डबल वरती विश्वास ठेवला गेलाय आणि पाहणं गरजेचं काय होतंय. पिंटू थोडेसे थकलेत, मात्र त्यांच्या बॅट मधनं धावा चांगल्या येताना दिसतात. एका गावामध्ये असा एक फलंदाज असतो की त्यांना फलंदाजी करणं आवडत असतं. किती थकले तरी सुद्धा त्यांना मोठे फटके खेळणं आवडत असतं. त्याच्यातला हा फलंदाज आहे. मात्र आता गोलंदाजाने कशी गोलंदाजी करायला हवी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन एक पॉइंट आहे, त्यानंतर एक कव्हर आहे आणि एक स्वीपर कव्हर आहे, एक लॉंग ऑफ आहे. तर क्षेत्ररक्षण 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला ऑफ साइडला क्षेत्ररक्षक लावलाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सवारल्यांची ग भाऊ तू खातेस फारूच ग, तुला चालन पाडीन माझ्या प्रेमाच्या ग, होईन मी पुरे तुझा लवर ग. थँक्यू विजय. धाव संख्येमध्ये भरभराट धाव संख्या झाली ते म्हणजे 42 धावा. माफ करा 42 धावा झाल्यात. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. पिंटू जाधव ऑन फायर असं म्हणावं लागेल. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. 28-1 अशी आदिवासी प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान हा चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. नो चेंडू आणि क्षेत्ररक्षक बघा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. तिथे 3 ठेवणं गरजेचं आहे. नो चेंडू प्लस या 2 धावा, अशा 3 धावा मिळतील आणि 3 धावेनं धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 45 या धाव संख्येवरती. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत आदिवासी प्रीमियर लीग कामनच्या SH एंटरप्राइजेसच्या कामन प्रीमियर लीगच्या मैदानावरती. चला चेंडू पूर्वा.
चला अंपायर बॉल द्या इकडे, बॉल घ्या इकडनं. धाव संख्येमध्ये भर पडली आणि धावसंख्या भरभराटीने वाढले. 45 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेले आहे. एक चांगलं मी म्हणेन गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तिथे. एक अजून आता माझा फ्री हिट असेल, हे लक्षात असू द्या. फ्री हिट असेल येणारा चेंडू, द विकेट. आणि हा भीमर फ्री हिटला वेग देण्याचा प्रयत्न. जरी 2 नो असले तरी फ्री हिट मात्र एकच मिळेल, लक्षात असू द्या. अजून एक धाव प्लस, धाव संख्या 46. येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट पिंटू जाधव यांच्यासाठी. फ्री हिट आहे, झेल उडालाय. क्षेत्ररक्षक 3 आहेत, 3 तिगाडा आणि काम बिगाडा. एकाने सुद्धा चांगल्या पद्धतीने फील्ड करू शकलेलं नाहीये. 2 धाव पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 48 या धाव संख्येवरती. बघा, अनकम्फर्टेबल जर वाटत असेल, तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता. कारण जहान आहे तो जहान आहे. चांगलं आरोग्य जर राहिलं तर क्रिकेट तुम्ही पुढे खेळू शकता. हा विचार प्रत्येक खेळाडूने करायला हवा. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून 2 धावा मिळतील. 2 धावेना धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तो म्हणजे 50 वरती. चेंडू टाकून दिलेत आतापर्यंत या षटकाचे 4. 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. क्या बात आहे. फुल टॉस डिलिव्हरी. हवेमध्ये चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि पाहणं गरजेचं आहे. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा सहजतेनं पूर्ण. पिंटू वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतात. 12 चेंडूमध्ये 30 धावा त्याने बनवल्यात आतापर्यंत. धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचते ती म्हणजे 52 या धावसंख्येवरती. ऑन साइडला फिनिशिंग टच. 6 धावा पिंटू जाधव यांचा टिपिकल पिंटू जाधव शॉट, षटकार. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोऱ्या लाईन मार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोऱ्या लाईन मार. चला टॉस करण्यासाठी या शिलोत्तर बी टॉस साठी या. आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले टॉस साठी या. आम्ही तुम्हाला अगोदर सुद्धा या ठिकाणी अनाउन्स केलं होतं. कृपया करून आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. थोडी घाई करा. चला सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. जाबरपाडा संघाला विनंती. जाबरपाडा संघ वायूचे पुनात पुरेचे पुनात, रोज तुझा गाणं वाज, रोज तुझा गाणं वाज. पालघरची फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोरी लाईन मार. पालघरची फेमस यूट्यूब स्टार, नांगस काय पोरी लाईन मार. चला आपण टॉस करतोय ते म्हणजेच शिलोत्तर आणि जीवदानी नागले या 2 संघादरम्यान टॉस जिंकलेला आहे. नागले संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघांना विनंती आपापला प्रवेश शुल्क, दोन्ही संघांना विनंती असेल प्रवेश शुल्क आपण या ठिकाणी जमा करायचं आहे.
चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. जाफरपाडा संघाला विनंती. फेमस यूट्यूब स्टार नांगस काय पोऱ्या लाईन मार वेळ नाही माल शूट होत काल त्याला हुसत थँक्यू डीजे. चला 3 षटकांचा मॅच आहे. लक्षच्या आहे ते म्हणजेच किती धावांचा आहे? 58 धावा झाल्यात. 59 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. आपण पाहतात ही स्पर्धा मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि या ठिकाणी ते ब्रॉडकास्ट करत आहेत. डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवली जाते. जे आपले ऑफिशियल लाईव्हचे पार्टनर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी सध्या आम्हाला बघायला मिळतात. आपण जर पाहिलं जयेश मांगेला असतील, चॉकलेट बॉय ऑफ नारंगी केवल मांगेला असतील, निहार असतील, सगळे जण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि बॉलिंगला आलाय विशाल दळवी. पहिलाच चेंडू आपण पाहतोय की फुल टॉस होता आणि डिक्लेअर झोन मध्ये जाऊन आलाय चेंडू. असू द्या कारण आपण पाहतोय थोडासा आपण यस पंचांनी आमच्याकडे वळलेत. ज्या पद्धतीने चेंडू जाऊन आला तर कदाचित या ठिकाणी बीमर आहे की काय हे पाहिलं जाईल. पंचांनी इकडे थर्ड अंपायर कडे डिसिजन फॉरवर्ड केलेला आहे. मात्र या 2 धावा असतील कारण चेंडू बॅटला लागून गेला होता. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. 59 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये जे ठेवलंय तगडं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला पाहणं गरजेचं आहे. काय घडेल आणि काय बिघडेल. डिसिजन पेंडिंग आहे. धगधग वाढू लागलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. कारण थोडासा चेंडू हा वर होता. पंचांच्या मनामध्ये सुद्धा शंका आहे आणि शंकेचं निरसन थर्ड अंपायर करणारच आहेत. तिसरे पंच करणार आहेत. दरम्यान थोडासा रेस्ट नक्कीच आहे गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला. फार क्लोज कॉल या ठिकाणी बघायला मिळतोय. पाहणं गरजेचं आहे. चला बीमर बॉल नो चेंडू. खूप खूप धन्यवाद थर्ड अंपायर. फ्री हिट असेल. उघडा डोळे आणि बघा नीट कारण की येणारा चेंडू आहे फ्री हिट. हवेमध्ये चेंडू खेळलाय मात्र फ्री हिटचा हा चेंडू. कशा पद्धतीनं स्वतःला सावरून क्षेत्ररक्षण करत जा. अंडरस्टँडिंग ठेवा. यस नो वेटचा वापर या ठिकाणी करा कारण क्रिकेटमध्ये या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कॉल मध्ये भरपूर वेळा आपण चेंडूवरती लक्ष ठेवतो आणि अशा पद्धतीने 2 खेळाडूंची टक्कर होताना दिसते. मात्र ते थोडक्यामध्ये दोन्ही खेळाडू वाचलेल्या दरम्यान आली धाव. 2 धावा आल्यात आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल क्षेत्ररक्षण करताना समोरच्या खेळाडूचा सुद्धा ध्यान ठेवा कारण क्रिकेट हे आपण एक हाऊस म्हणून खेळत असतो. ॲज अ प्रोफेशन म्हणून नक्कीच सध्या तरी क्रिकेट हे कमी खेळलं जाते या टेनिस विश्वामध्ये. सुरुवात झाली असली प्रोफेशनल क्रिकेटची. दरम्यान हा चेंडू लॉंग ऑफला खेळला. चेंडूने दिलाय जागा, बनवले जागा. मात्र इथे एका क्षेत्ररक्षकाने चांगलं काम केलंय. 2 धावा नक्कीच या ठिकाणी अडवल्यात असं म्हणावं लागेल. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. धाव संख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 7 वरती. आक्रमण करावं लागणार आहे. डू ऑर डाय ची कंडिशन आहे. करो या मरोची परिस्थिती आहे.
नॉकआउट गेम आहे. 16 चेंडू 52 धावांची गरज अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी चिंचपाडा या संघाला आहे. मी म्हणेन तुम्ही करू शकता, मात्र विश्वास ठेवायला लागेल स्वतःवरती. क्या बात आहे, परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट चेंडू टाकला जातोय. पूर्णपणे ब्लॉक करून टाकलं होतं फलंदाजाला. यॉर्कलँडचा चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप आणि गोलंदाज विशाल दळवी याने ते काम केलंय. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावसंख्या आहे ती म्हणजेच माफ करा 3 चेंडू मध्ये पहिला नो होता. खेळाय चेंडूला चांगल्या पद्धतीनं, मात्र किती धावा मिळतील? फक्त आणि फक्त 2 धावा. शॉट सिलेक्शन चांगलं होतं, मात्र एरिया जो निवडला तो थोडासा चुकीचा. 4 धावा कमी मिळतील, कारण आपण जर पाहिलं डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. चला, थँक्यू ज्यांनी चेंडू दिला त्यांचे खूप खूप आभार. हे मैदान आठवलं आणि तो एरिया आठवला आणि डीजे पाहिलं तर एक समीकरण जुळून येतं आणि आठवण होते आयवाची. स्वर्गीय आयवा करीत आठवण येते. सूरज मेढे त्यांची आठवण झाली, कारण भरपूर आठवणी या मैदानाशी जोडल्या गेलेल्या आहेत. दरम्यान हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न, तिकडे शतरक्षक स्वतः चेंडूशी खेळत होता. अर्थातच पर्याय नाहीये शतरक्षकाला, प्रयत्न तो करत होता मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सापडत नव्हता. बघा स्वतः सुद्धा हसतोय, कारण की ग्राउंड जे आहे ते ग्राउंड त्या पद्धतीने तसं आहे. मात्र सरतेशेवटी स्वतःला सावरलं, चेंडूला रिटर्न केलं आणि त्यानंतर धाव संख्या आपण पाहतोय पुढे सरकवली गेली ती म्हणजेच 11. चला, वेळ फार खर्च होतोय, लक्षात असू द्या. जबरपाडा संघ शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल दळवी बॉलिंग मार्कवर. ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे, 2 शतरक्षक आहेत. दोघांमध्ये ही चुरस होती चेंडूला अडवण्याची. सत्य शेवटी चेंडूला अडवला गेलाय आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13. आता चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल? 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. 46. 12 चेंडू 46 धावा. मैदानामध्ये पाणी जात आहे तोपर्यंत आम्ही मैदानामध्ये गाणी सोडतोय. यस डीजे. कडाला तू ये ना साजनी, माल मिलाया तू ये ना साजनी, गुरागिन गुवारी ये ना साजनी, दिस बुडाय वक्तावर ये ना साजनी, डोंगराची झरावर गवताची पतावर, डोंगराची झरावर गवताची पतावर, मुहाची बुडाशी ये ना साजनी, बांधावर चालत ये ना. जबरदस्त अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 चेंडू 46 धावांची गरज. मी चिचपाडा संघाला एकच सांगेन की या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्याकडे किती चेंडू शिल्लक आहेत त्यापेक्षा या 46 धावा तुम्ही 10 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये कशा करू शकता हे नक्कीच फार महत्वाचं आहे. समोर आलाय उमेश खुताडे, बॉलिंग मार्क होती, राईट अप ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल, इथे शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. एकच चांगली संधी होती, ती संधी मात्र दवडली गेली. फलंदाज मंगेशच्या माध्यमातून, मंगेश मोर, ये दिल मांगे मोर. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. मंगेश मोर याच्या बॅट मधून आलेला मोर सिक्सेस मोस्ट नीडेड षटकार.
काय जबरदस्त मॅच. आता मात्र 11 चेंडू मध्ये धावांची गरज असेल, 40 धावांची गरज. माफ करा, 10 चेंडू मध्ये 40 धावांची गरज, कारण की पहिला चेंडू डॉट होता. येथे विचार विनिमय करण्यासाठी भाग पडलाय. जाबरपाडा संघाला मात्र शॉट सिलेक्शन चुकलंय. मिसफिल्ड, लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकेल. 9 चेंडू आणि 39 धावांची गरज या ठिकाणी बघायला मिळते. डीबीएन च्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवली जाते. डीबीएन आठवले की नारंगीचं मैदान आणि डीबीएन लाईव्ह हे समीकरण जोडलं गेलंय आणि तेच डीबीएन लाईव्ह ही स्पर्धा आपली कव्हर करते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल चॅनल वरती ही स्पर्धा ब्रॉडकास्ट केली जाते. प्रेक्षकांनो, तुम्ही पाहू शकता ही मॅच जी आहे ती मॅच आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्या घर बसल्या पाहू शकता. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे तिकडे, मिसफिल्ड झाले. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. चिचपाडा संघ मागे घेण्यासाठी तयार नाहीये. प्रत्येक पाऊल तो विजयाच्या बाजूने अंगदाचा पाऊल टाकताना प्रयत्न करतोय. जाबरपाडा संघ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. उमेश खुताडे गोलंदाजी मार्क वरती आहे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 22. चांगली गोलंदाजी, तेवढेच चांगली फलंदाजी सुद्धा. शॉर्ट पिच बॉल मागे गेला, एक पाऊल मागे टाकला. ऑन साइडला खेळलाय. तिकडे शतरक्षक आहे मिडवे क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 23 या धाव संख्येवरती आतापर्यंत या षटकाचे चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 5. एका मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे आणि जेव्हा जसं म्हटलं होतं की मागणी असेल आणि मागणीला पुरवठा झाला नाही तर तो मागणीचा सिद्धांत आहे, तो सिद्धांत फोल ठरत असतो. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये जर म्हणायचं गेलं, शॉर्ट पिच बॉल भरपूर लवकर खेळला, बॅट मध्ये येऊ दिला नाही चेंडूला. 1 धाव नक्कीच पूर्ण होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो. मात्र 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धाव पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या 3 धावा सहजतेनं चित्याच्या चपळाईने पूर्ण झाल्यात. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम चिचपाडा. धाव संख्या झाले 26. आता 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. कुठलाही संघ मागे घ्यायला बघत नाहीये. मॅच चांगली रंगतदार स्थितीमध्ये. चला गायकरा जरा विनंती असेल, जाबरपाडा संघ कोणीतरी एकाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. जाबरपाडा संघाला विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका, वेळ भरपूर झालाय. बघा आतापर्यंत वेळ जो पाहिला आपण तर दुपारचे 1:56 झालेले आहेत. मला वाटते अजून सुद्धा इथे दुसऱ्या फेरीतील दुसराच मॅच बाकी आहे. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. 33 रन, 33 धावांची गरज. पिंटू जाधव यांच्या मेहनतीवरती पाणी जर फेरायचं असेल चिचपाडा संघाला तर चिचपाडा संघाला पिंटू जाधव यांच्यापेक्षा सरस फलंदाजी करावी लागेल. चंद्रकांत डबका बॉलिंग मार्क वरती आलेत. आई श्री साई स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. ओ क्या बात आहे. पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू हा निर्धाव तळला जातोय. फिरकीचा मारा आहे आणि या माऱ्यामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने काम केलं जाईल. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू पारगमन करत असताना चेंडू आतमध्ये राहिलाय. 1 धाव पूर्ण झालेली आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 4. 4 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. मार्ग कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. प्रयत्न करत राहावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जात आहे. क्रिकेटच्या विश्वामध्ये एका चेंडूमध्ये 8-8, 10-10 धावा ह्या झालेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 32 धावा. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला ठेवावा लागेल.
काय सुंदर गोलंदाजी. यस, वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजेच फलंदाजाने. ऑन फील्ड डिसिजन हे लिगल डिलिव्हरी आहे आणि आपण पाहतोय की फलंदाजाने वाईटची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू घेतलाय, थर्ड अंपायर कडे दाद मागितलाय, म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोर्टातून हाय कोर्टामध्ये निर्णयासाठी फॉरवर्ड केलेली ही केस आपल्याला बघायला मिळते. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू असेल, त्यानंतर आपण पाहिलं की थोडासा फिरून बाहेर निघाला असेल, मात्र पिच जोपर्यंत संपते तोपर्यंत आपण विचार करतो की चेंडू पिचच्या आतमध्ये आहे की मग पिचच्या बाहेर आहे, पाहणं गरजेचं आहे. कठीण आहे थोडस. सुरेंद्र घाटाल आमचे थर्ड अंपायर आहेत, त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जात आहे. दगदग वाढू लागलेली आहे. काय घडेल, काय बिघडेल. यस, थर्ड अंपायर सांगतात की हा चेंडू वाईट बॉल. आता 4 चेंडू 31. शॉर्ट पेज बॉल आणि 9. 2 टप्पे या ठिकाणी चेंडू आपल्याला बघायला मिळाला. फ्री हिट असेल आता, मात्र नो चेंडू आहे. आता 4 चेंडू 30 धावा. काय जबरदस्त बॉल, फ्री हिट होता, लक्ष नव्हता चेंडूवरती. जर हे चेंडू तुमच्या हातामध्ये असतील तर नक्कीच हे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. वाईट बॉल, जुने कावांतर, पंचांचे हात समांतर, धाव संख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 30 वरती. ऑन साइडला चांगला खेळाय फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र संधी नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला फोर्स केला जातो चेंडू, 6 धावांसाठी षटकार. आई माझी ये कोरी गो, आई माझी ये कोरी. थँक्यू डीजे. किती पाहिजे? 2 बॉल 2 चेंडू 23 धावांची गरज अजून सुद्धा. 2 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, आता चूक होणार नाहीये. वाईडिश काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू झेल केलाय, फलंदाज बाद होतोय. चला आपण पाहतोय 1 चेंडू 23 धावा. चांगला फटका खेळलाय, मात्र इथे आपण पाहू शकतात सामना या ठिकाणी पंच संपलाय. ओके, थँक्यू. पंचांनी दर्शवलं गेले का मॅच संपलेला आहे. समोरच्या संघाला सेकंड करायचं आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. खूप खूप अभिनंदन. दुसऱ्या फेरीमध्ये विजय संपादन केलेला आहे तो म्हणजे जाबरपाडा संघाने, आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर नागले संघ आपल्याला विनंती की लवकरात लवकर आपण मैदानामध्ये उतरा
आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी मॅच सुरू करा. मॅन ऑफ द मॅच